जावई बापू तू 2 मिनिटं सुद्धा बायकोशिवाय चैन पडत नाही वाटतं. बोलायचंय जान्हवीशी. मी हाक मारते ना. नाही आई नको. मी मी फक्त घर बघत होतो. बरं. नाही जावई बापू काळजी करू नका हा. अहो 4च दिवस ती आमची आहे. त्यानंतर तुमच्याच घरी असणार आहे. म्हणजे म्हणजे मला आता जान्हवीला सोडून परत घरी जायचंय का? नाही तसं नाही. म्हणजे ते ॲक्च्युली आई मला काहीच पद्धती माहीत नाहीये. तुम्ही मला सांगा मी मी तसं करेन. म्हणजे खरी पद्धत अशी आहे की 5 परतवणीला मुलीला ना तिच्या सासरकडचे माहेरी आणून सोडतात आणि मग मुलगी 4 दिवस माहेरी राहते. मग तिचा नवरा तरी तिला येऊन घेऊन जातो किंवा माहेरची माणसं तिला सासरी नेऊन सोडतात. पण म्हणजे मी काय म्हणते, तुम्ही पण इथेच राहा ना. आई आई प्लीज तुम्ही आधी ऑकवर्ड वाटून घेऊ नका. इट्स ओके. मी मी जाऊ शकतो आज. नाही नाही, खरंच खरंच तुम्ही इथे राहा. तुम्ही इथे राहिलात ना तर घरातल्या सगळ्यांना खूप छान वाटेल आणि मुख्य म्हणजे जान्हवीला खूप छान वाटेल. उद्या पूजा पण आहे ना. पूजेला तुम्हाला आणि जानूलाच बसायचं आहे. हा तर एवढंच आहे की तुमच्या घरी ज्या ज्या सोयी आहेत तशा सोयी आमच्या घरात नाही आहेत. म्हणजे ते आई मी मुलगाच आहे ना आता तुमचा. मग इथे इतकी प्रेमाची माणसं असताना AC आणि इतर गोष्टींचं काय? आणि प्लीज तुम्ही मला वेगळं मानू नका. मी तुमच्यातलाच आहे. मग ठरलं तर तुम्ही इथेच राहणार. सगळ्यात आधी यांना सांगते, खूप छान वाटेल त्यांना. मला इथे राहावंच लागेल आई. नाहीतर जान्हवी तुम्हा सगळ्यांशी काय बोलते, माझ्याबद्दल काही सांगत नाही ना. यावर माझा कंट्रोल कसा राहणार? तू इथे काय करतोस? तुझी वाट पाहतोय. बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? 1 मिनिट. तुला कसं कळलं मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय? जानू, तू न सांगताच मला तुझ्या मनातलं सगळं काही कळतं. हो का? बरं जयंत, ऐक ना, मी काय म्हणते, मला की नाही आज आई बाबांसोबत खूप गप्पा मारायच्या. मग मग मी जाऊ? सिरियसली तू हे विचारायला आलीस? हो, म्हणजे मला आई बाबांसोबत खूप वेळ गप्पा मारायच्या. पण मग तू माझी वाट बघत बसणार, मग नंतर तुला बोर होणार. म्हणून म्हटलं आधी तुला विचारूयात. ओके ओके. ओके. अजून काही? हां, ते अजून म्हणजे ॲक्च्युली जशा मला आईबाबांबरोबर गप्पा मारायच्या आहेत ना, तसंच मला भावनाताईसोबत पण गप्पा मारायच्या आहेत. तर मग मला असं विचारायचं होतं की मी आज भावनाताईसोबत आमच्या खोलीत झोपू? नाही म्हणजे कसं आहे ना, उद्या पूजेच्या गडबडीत आम्हाला बोलायलाच मिळणार नाही आणि मला खरंच तिच्याशी खूप वेळ बोलायचा आहे. त्यामुळे मग मी म्हटलं की तू जानू, तुला तुझ्या आईबाबांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी किंवा तुला जे जे करावं असं वाटतंय ते करण्यासाठी माझ्या परमिशनची गरज नाही. थँक्यू जयंत, थँक्यू सो मच. तू मला इतकं समजून घेतोस त्यासाठी. तुला माहिती आहे, मला ना सगळे असं म्हणतात, जानू तू खूप लकी आहेस, तुला इतका समजूतदार नवरा मिळाला. आणि खरं सांगू, मला पण आता सारखं सारखं असंच वाटतं. इनफॅक्ट त्यांना हे माहीत नाही आहे की मी जास्त लकी, कारण माझ्यासोबत तू आहेस. तुला आईबाबांसोबत पण गप्पा मारायच्या आहेत ना? हो,
जयंत, पण मला तुला विचारायचं होतं, तुला झोप लागेल ना? नाही म्हणजे खूप लोकांना नवीन जागेचा प्रॉब्लेम होतो, तर तसं तुला काही वाटणार नाही ना? जागा नवीन असली तरी माणसं माझीच आहेत. थँक्यू. ओके, बाय. गुड नाईट. गुड नाईट. असं काय एवढं बोलायचं असेल जान्हवीला तिच्या आईबाबांशी? घरी काय काय घडतं ते तर सांगणार नाही ना ती. घरात एकटी असते, बाहेरून कुलूप लावलेलं असतं. हे सगळं जर त्यांना कळलं तर त्यांना नक्कीच माझ्यावर संशय येईल. आई, या या सौ जान्हवी जयंत कानेटकर, या बसा. आई काय आहे? काय अहो, आता हेच नाव आहे तुमचं? आई तू पण ना, मी इथे आल्यापासून ना सगळे मला असंच चिडवतात. अगं जानू, कसं आहे ना, तुझ्यापेक्षा आम्हालाच या नावाची जास्त गंमत वाटते बघ. आई अगं, पण आता मी इथे आले ना, आता मी फक्त तुझी लाडकी जानू. हो ग हो. पण जावई बापू कुठे आहेत? त्यांना नाही आणलंस? असं त्यांना एकटं सोडून नाही यायचं बाळा. अगं हे घर नवीन आहे त्यांच्यासाठी. अगं तू लहान आहे का? आणि एक मिनिट, मी इथे तुझ्याशी बोलायला आले, तू जयंत बद्दल काय विचारतेस? यात काय अर्थ आहे बाबा? अगं चिडतेस काय? जावई येते आमचे, आम्ही नाही काळजी करणार तर कोण करणार? ओके ओके आई, मी त्याला इथे मुद्दाम घेऊन आले नाही, कारण मला फक्त तुझ्याशी गप्पा मारायच्या. पण इथे यायच्या आधी तो ओके आहे ना, तो बोर होत नाहीये ना, हे सगळं चेक करून मी इथे आले. आता तरी खुश? हो ग बाई. आता लाडे लाडे करतेस हा? पण इथून लग्न होऊन गेलीयस तेव्हापासून एक फोन स्वतःहून केला नाहीयेस. नाही नाही करतेस, पण केव्हा? आई जयंतरावांसाठी काय बरं बनवू? अगं कसं बनवू, कसं करू? आई, पण आता हे सगळं मी तुला नाही विचारणार तर कोणाला विचारणार? हो का ग, तेवढं बरं कळतं तुला. जानू, खुश आहेस ना तू? जावई बापू काळजी घेतात ना? त्या घरी काही त्रास नाही ना तुला? नाही ग आई, कसलाच त्रास नाहीये. खूप खुश आहे मी तिथे. जयंत माझी खूप काळजी घेतो, आणि तुला सांगू, घर पण इतकं स्वच्छ आणि टापटीप असतं ना, आणि त्यात जयंत माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. खूप जपतो तो मला. नाही, जयंतरावांकडे बघितल्यावर वाटतच ते फार शिस्तीचे असणार, पण खूप साधे पण आहेत का? बघ ना, पटकन इथे राहायला तयार झाले. आई तुला खरं सांगू, वरवर दिसतो ना, त्याहीपेक्षा खूप छान स्वभाव आहे त्याचा. बाई जास्त बोलू नकोस, कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या जावई बापूंना. बरं, आता पुरे झालं ना तुझ्या जावयाचं कौतुक, आता माझी लाडक. अगं जानू, कधी लहानाची एवढी मोठी झालीस कळलंच नाही ग. असं वाटतं आत्ता तर माझ्या आयुष्यात आली होतीस, माझी गोड इवली इवलीशी जानू. दिवसभर घरात दुडू दुडू धावायचीस, एका जागेवर थांबायचीच नाही तुझे पाय. बापरे, केवढी हट्टी, नाक एवढं पण त्यावर राग एवढा. सगळ्यांशी भांडायला तयार, सतत आपला हट्ट करत राहायचं. तुम्हा सगळ्या भावंडांमध्ये ना, माझ्या हातून 2 फटके तूच खाल्लेस फक्त. जानू, पण जिथे जाशील तिथे सगळ्यांना लळा लावायचीस का? पण मस्तीखोर मात्र होतीसच, आणि अभ्यास करायला एकदम आळशी. त्या भावनाला पण किती त्रास दिलायस तू, माहितीये का तुला? अगं अगदी शाळेत निघता निघता रडायला लागायचीस, माझा अभ्यास पूर्ण नाही झालाय. मग बिचारी भावना सगळं पूर्ण करून द्यायची तुला. आई अगं, पण तिचं अक्षर खूप छान होतं ना, म्हणून मी हे सगळं तिच्याकडून करून घ्यायचे. हो का? आतापर्यंत तुझ्या कॉलेजची बॅग पण मी भरायचे. नाही आई, मी पण भरायचे माझ्या कॉलेजची बॅग.
पण तू कसं सगळं असं सिस्टमॅटिकली भरायचीस ना, आणि तुलाच हवं असायचं सगळं काही परफेक्ट असावं, म्हणून मग मी तुला सांगायचंय. अगं सगळं निगुतीनेच करायचं असतं. पण काय ग, आता त्या घरी सगळं एकटीने कसं करतेस? खरं सांगू का आई, पहिल्या दिवशी ना मलाही खूप टेन्शन आलं होतं, पण आता असं वाटतंय सगळं काही नीट होतंय. तसंच असतं बघ. एकदा संसार करायचं म्हटलं ना की प्रत्येक बाईने फक्त पदर खोचून उभं राहायची तयारी दाखवायला पाहिजे. बाकी सगळं आपोआप घडतं. आई, हे सगळं काही मी एकटीने नाही करत, जयंत पण असतो माझ्या मदतीला, म्हणून हे सगळं जमतंय. चला म्हणजे माझी छोटीशी जानू स्वतःच्या संसारात रुळली असं म्हणायला काही हरकत नाही. तसं म्हणू शकतेस तू. आई, मला ते घर पण ना खूप सेफ वाटतं, आणि जयंतमुळे आपलंसं वाटतं. हो का? हे बरं आहे बाई. आई सारखं सारखं जावयाचा विषय काढू नकोस असं म्हणत होतीस आत्ता. मग काय ग, आता सारखा सारखा विषय नवऱ्याकडे कोण बरं वळवतंय? आई, आता आहे जयंत बेस्ट नवरा तर आहे. देवाचे आभार ग बाई, तू खुश आहेस, बाकी काही नको मला. आता थोड्या वेळ एकत्र होणार. लाड करून घ्यायचा स्वभाव काही जात नाही. बरं ऐक, ते लाड करतात म्हणून जास्त हट्ट नाही करायचा. हं? काळजी घ्यायची त्यांची. जान्हवी तिच्या आई बाबांशी एवढी अटॅच्ड आहे, माझ्यापेक्षाही जास्त. काय दादा, कसला हिशोब करतोय? तुला काय करायचंय? तुझा आणि हिशोबाचा काही संबंध आहे का? हो का? ठीक आहे, मग मी पेटवतो माझी माझी सिगरेट. बरं ठीक आहे, सांगतो तुला. विचार हा करत होतो की हा जयंत एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, एमडी म्हणतात त्याला. तुला ऐकायचंय की नाही? कंटिन्यू. जयंत एवढ्या मोठ्या कंपनीचा एमडी, तरी त्याने आपल्या जानूशी लग्न का केलं असेल? लग्न केलं, त्या लग्नाचा सगळा खर्च केला, आपल्या सगळ्यांना एवढी महागातली गिफ्ट दिली. मला या सगळ्याचा हिशोब लागत नाही. कुठेतरी गणित चुकतंय. रे आता तू ना उगाच काहीतरी विचार करतोय, कळलं ना? जयेंद्र, काही इम्पॉर्टंट डिस्कशन चालू होतं का? म्हणजे मी डिस्टर्ब तर नाही केलं ना? नाही, अजिबात नाही. ये ना, बस ना. नाही, नको नको, तुम्ही चालू द्या, मी येतो. चालेल. गुड नाईट. गुड नाईट. खोल आहे. वीर. दादा, बरं झालं पेटवली नव्हती सिगरेट. आता पेटव लवकर. हा पेटवतो. हॅरी, आणि आली. मी जातो. थांब. अरे दरवाजा लाव. अरे जानू, तू झोपली नाहीस अजून? नाही, आज मी तुम्हा दोघींसोबत इथेच झोपणार. काय? हो. काय झालं ताई, तुला आनंद नाही झाला का? नाही, अगं तसं नाही, पण जयंत आपल्याकडे पहिल्यांदाच आलाय, त्याला एकटं वाटेल ना. काय यार, तुम्ही आल्यापासून सगळे त्याच्याच बद्दल बोलताय. मी इथे आले याचा कोणालाच आनंद झाला नाहीये वाटतं. तू म्हणजे ना वेडीच आहेस जानू. अगं हे घर तुझंच आहे, पण जयंत आपल्याकडे पहिल्यांदा आलाय, त्याला एवढ्या सगळ्या लोकांमध्ये अवघडल्यासारखं होईल ना, म्हणून सगळे त्याची जास्त चौकशी करतायत.
ताई अगं पण मी सुद्धा किती दिवसांनी आले आपल्या घरी, आणि जयंत आणि मी त्याच्या घरी दोघी सोबतच असतो. आणि 1 मिनिट, जयंतला मी इथे झोपल्यावर काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. आम्हालाही काय नाही मावशी, तुला तिथेच झोप. येस, आता आनंदीने अप्रुव्हल दिले त्यामुळे मी इथेच झोपणार आहे. बरं बाई, झोप. जानू मावशी, तुला माहितीये आता मी परत पहिल्यासारखी धावू शकते. अगं हो जानू, तुला सांगायचंच राहिलं. मी आणि आई आनंदींना घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलंय आता आनंदी पूर्वीसारख्या चालू शकते. ताई अगं काय सांगतेस काय, खरंच? हो, डॉक्टरांनी ट्रीटमेंटसाठी थोडा जास्त खर्च लागेल असं सांगितलंय, पण महत्वाचं हे की आनंदी आता बऱ्या होणार आहेत. ताई तू ना आता पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. अगं उलट मीच तुला म्हणणार होते की आता पैशांचं काही टेन्शन नाहीये, कारण मला एका मोठ्या कंपनीत जॉब लागलाय आणि पगारही व्यवस्थित आहे. काय? हो, ताई आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. मी ना खूप खुश आहे. ताई अगं पण मी इथून गेल्यानंतर केवढं काय काय झालंय या घरात, म्हणजे मला तर काहीच माहित नाहीये. अगं मला तुला सांगायचं होतं, पण म्हटलं फोनवर सांगण्यापेक्षा भेटूनच सांगेन सगळं. बरं झालं फोनवर नाही सांगितलंस हे सगळं, नाहीतर मला तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहता आला नसता. ताई तू ना खूप कमाल गुड न्यूज दिली आहेस मला, अँड मला ना खूप 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 जास्त आनंद होतो हे सगळं ऐकून. ताई तू आनंदीसाठी जे काही करतेस ना, कदाचित तेवढं कुणालाच जमलं नसतं. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू ताई. जान्हवीने घरी काहीच सांगितलं नाही. दॅट्स लाईक माय जानू. दादा सिगरेट दे मग ह्याची. एवढं वेळ राहते का रे सिगरेट? वाटलंच होतं मला, म्हणून येताना घेऊन आलोय मी. व्हेरी गुड. नाचीच दे. आजचीच दे. घाबरट कुठचं. बायकोला एवढं घाबरायचं नसतं रे. हे दादा, बायकोला नाही मग जयंत ब्रो. त्याला काय घाबरायचं? काय घाबरायचं म्हणजे? कमाल आहे तुझी. अरे या घरचा जावई येतो, मग त्याचा मान नको ठेवायला. ते मान इकडे दे, मान पेटव. मला माहितीये हम्म. तू मान त्याला नाही, त्याच्या पैशाला देतोस. काही बोलतोय सा दादा, असं नाही अजिबात. तू बोल काही, पण एक मोठा भाऊ म्हणून तुला सांगतो, हे बघ, दुसऱ्याकडून पैसे घेतले ना की आयुष्यभर आपण त्याच्या उपकाराखाली जगतो. म्हणजे बिझनेस चालला तर ठीक, नाही चालला तर मग वाटच लागली म्हणून समज. माझ्याकडे बघ, मी कसा कोणावर अवलंबून नाही, आपण आपल्या मर्जीचा माल आहे, कोणाशी आपलं घेणं देणं नाही. ठीक आहे, जुने लोक उगाचच नाही बोलून गेले. आपली जीभ आणि आपले हात यामध्ये जवळचं नातं असते. हात कोणासमोरही किती पसरा, पण तोंडावर ताबा असला पाहिजे. मस्त बोलतोस तू. हा. नेहमीच. नाही, लहानपणापासून हेच करत आलायस. म्हणजे तू बोलत गेलायस आणि मी ऐकत गेलोय. आता सुद्धा तेच करतोयस तू. पण एकदा माझं स्टार्टअप सुरू होऊ दे, मग बघ काय? मग मी बोलणार आणि तू ऐकणार. त्याला अजून बरीच वर्षे. म्हटलं होतं उद्याची सुट्टी आहे तर जरा उशिरा उठेन, पण हे जानूचं 5 परतावून आलं मध्येच. लवकर उठावं लागणार आहे. दादा काय? अरे फेकली कशाला? ते संपली ती. संपली कुठे, शिल्लक होती. आता मला दुसरी पेटवावी लागणार. मग संपली होती ती. कुठे? बरं ऐक दादा, उद्या चुकूनही डोक्यात सिगरेट ओढण्याचा विचारही आणू नकोस. का? सगळे जमणार आहेत म्हणून का जयंत आलाय म्हणून? दादा असं नाहीये. हे बघ, मी असं ठरवलंय की जानू घरी असेपर्यंत मी जरा जेंटलमॅन सारखं वागणार. त्यामुळे सिगरेटचा विषय सुद्धा नको. अरे जानू जन्मापासून याच घरात आहे, तोपर्यंत तुला हे असलं कधी सुचलं नाही ते? हा कसला बदल? बदल म्हणजे ऍक्च्युली दादा कसं आहे, आता उद्या कार्यक्रम आहे आपल्या घरी. शिवाय परवा आम्हाला सिंचनाच्या माहेरी जेवायला बोलवलंय. तू या सासरी. सासरी. अरे वा,
अरे तुझे दोन्ही हात तुपात आहेत. म्हणजे म्हणजे जयंत तुझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करतोय, तुझा माजी आमदार असलेला सासरा तुला घरी बोलवतोय, म्हणजे तुझी तर एकदम लाईफ सेटल. हे बघ दादा, असं काही नाहीये. मग मी तिकडे फक्त सिंचनासाठी जातोय, बाकी काही नाही. अरे तू जा कोणासाठी, पण एक लक्षात ठेव, विचार फक्त स्वतःच्या फायद्याचं कर, कळलं? ती संपव आणि ये आज, मी जातो. हे झालं. अगं इथलं मी बघते, तू स्वयंपाकाचं बघ ना. आई, स्वयंपाकघरात काहीच राहिलं नाहीये, फक्त भाज्या फोडणी घालायच्या आहेत. ते काय ऐनवेळी घालता येते. आपण ना इथलंच पटापट आवरून घेऊया. बरं बाई, तू म्हणशील तसं. आई, सिंचना जर मदतीला असती तर आणखी उरक आला असता नाही हातांना. अगं तिला ऑफिसला जायचंय ना, बिचारीला सुट्टीच नाही मिळाली. नाही, बरोबर आहे तुमचं, पण निदान पूजेच्या दिवशी तरी हातभार लावायला हवा ना. इतर दिवशी फिरायला जाताना सुट्टी टाकता येते तिला, पण पूजेच्या दिवशी नेमकं ऑफिस आठवतं. अगं तिला हे सगळं काही माहित नाही ना, म्हणजे कधी केलंच नसेल तिने तिच्या घरी, त्यामुळे एक तर तिला काही सुचत नाही. तुझं कसं, तुझा हात आहे ह्या सगळ्यामध्ये, त्यामुळे कसं मला तुझी मदत लागतेच, तुझ्याशिवाय काही काम होऊच शकत नाही. आणि खरं सांगू का तुला, असं बळजबरी कोणाला काम सांगितलं ना तर त्यात काही मजा नाही बघ. म्हणजे स्वतःला मनापासून वाटलं ना तर त्यात गंमत आहे. म्हणजे आपण कुणाला जबरदस्ती एखादं काम करायला सांगितलं तर काम खराब होणार आहे निश्चित. सिंचनाबद्दल बोलायला गेलं की लगेच तिची बाजू घेणार, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. बाळा काही म्हणालीस का? नाही, कुठे काय, काहीच नाही. मीना, तुझी चिडचिड कळते मला, पण एक सांगू का तुला, जरा तिला सांभाळून घे बघ. अगं होईल तिच्यातही बदल, तिलाही कळतील गोष्टी. आणि खरं सांगू का तुला, म्हणजे मी बघते जान्हवीचं लग्न झालंय ना तेव्हापासून तिच्यात थोडा थोडा बदल होतोय. बदलेल ना ती. सूर्य पश्चिमेला उगवला ना की नक्कीच बदलेल. अगं काय पुटपुटतेस? काहीच नाही. बर, वेंकी अजून दूध घेऊन आला नाही, सकाळपासून माझा चहा नाही झाला. हे तायडे, हे ध्यान इथंच आहे की. अनिल, व काहीतरी बोलू नको त्याला. का फुलाचा घे. धर, तूच बघ. फुलांच्या बाबतीत फसवणूक करत नसते आरती. ए, लवकर ये, मला दुकानावर जायचंय. टाइम नाही माझ्याकडं, आवर लवकर. अगं आरती आलीस? काकू, सगळं आणलंयस ना व्यवस्थित? हो आणले, सगळी फुलं दिलीत. बरं, केळीच्या खुंटाची ऑर्डर दिली आहे, मग तो माणूस मागणं घेऊन यायलाय. मग आता निघते मी. हा, अगं थांब थांब, मला माहिती आहे हिशोबाला चोख आहेस तू, पैसे घेतल्याशिवाय जाऊ नको. 2 मिनिटं थांब, उरलेले पैसे आणते. हे जर आंघोळीला गेलेत ना, येतीलच इतक्यात. तसं नाही काकू, आई तिकडे एकटीच आहे ना, म्हणून म्हणलं जाते. अगं 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे? काय म्हणालाय हा? अगं तो म्हणतोय आली आहेस तर रिकाम्या हाताने जाऊ नकोस, पैसे घेऊनच जा.
हो काकू चालेल चालेल. काय चालेल चालेल अगं काय पण बोलते. आम्ही नंतर नाही येतो, आम्ही निघतो. हा? काही नाही हा, 2 मिनिटांनी काही फार फरक पडणार नाहीये. मी बघते हे आलेच असतील. थांब थांब. नाही नाही, मला काय असं काम बसायला वेळ नाही. हे तायडे तुले ज्या काय सासू म्हणतोय त्यो. देतो ना gift. मला नाही फुलं झाक्यात असं म्हणायला येतो है ना. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही तोरण बनवतो इथं. हा? आज फुलांना म्हणतोय, उद्या तुझ्याबद्दल बोलायला पण कमी करणार नाही. उद्या तर मार 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 टकुऱ्यात मार. पण हे जे बोलतोय ना ते एक दिवस खरं होतंय की नाही बघ तू. सुधारणार नाहीस तू. चल तोरण बनवायला घेऊया. ये ये जयंत. गुड मॉर्निंग आई. सुप्रभात. नीट झोप झाली ना? हो. आई, अभ्यंग स्नान. जयंत, अरे आमच्याकडे चांगल्या दिवशी सणाला मुलांच्या वाढदिवसाला अभ्यंग स्नान घालायची पद्धत आहे. आता लग्नानंतर तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदाच आलात म्हणून आज तुम्हाला अभ्यंग स्नान घालणार. ॲक्च्युली मला फारसं माहीत नाही या सगळ्याबद्दल. म्हणजे मी बघितलेलं ऐकलेलं पण प्रत्यक्ष कधी एक्सपिरियन्स नाही केलंय. जयंत, अरे खूप मजा येईल तुला. आणि आईकडून तर खूप लाड करून घेता येतात. अच्छा. आणि तुझ्याकडून आई, हे उठले नाही आहेत आणखी. अगं असू दे, मी करते सगळं. आणि तू आहेस ना मदतीला. चला मग. कुठे आई? जयंत, परसदारी. चल. या तुम्ही जावई बापू या. पाठाभोवती नीट रांगोळी काढा ग छानपैकी. हो हो सासूबाई. जयंतराव तुमचं औक्षण करेन आणि त्यानंतर हे पाहिलं का, नारळाचं दूध आहे, सुगंधी तेल आहे आणि आणि उठणं. म्हणजे उठणं लावल्यावर कसं ॲज गुड ॲज पार्लरमध्ये जाऊन आल्याचा फील येतो. आणि असं डीप क्लिन्झिंग केल्यासारखं वाटतं. हो की नाही वहिनी? तिचं काही ऐकू नका तुम्ही. करूया सुरुवात. हो आई. फार नाही तेल लावणार, काळजी करू नका. आई, जरा जास्ती धार सोडा ना तेलाची. अगं त्यांना आवडेल नाही आवडेल. आई चालेल मला. बघ आई, तो हो म्हणालाय. आता मस्त त्याला तेल आणि उठणं लावून एकदम असं चिपचिप कर, जसं मला करतेस तसं. हो का? बरं मी सुरुवात करून दिली आहे. आता जरा तुम्ही पुढे या. आई, हे घे. आई अगं, अगं आई म्हणून मी औक्षण केलं, सुरुवात करून दिली अभ्यंग स्नानाची. पण आता पुढे उठणं लावायचा मान आणि हक्क दोन्ही बायकोचाच असतो. आता जयंतरावांना बायको आहे ना. आम्हाला पण खूप काम आहेत ग. चल आवरा पटपट. पण चल ग.
ए जानू जानू थांब 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 कुठे चालली की तारा तारा? आजी अगं घरात पूजा आहे, कितीतरी कामं बाकी आहेत. बरं हे ठेवून मला जयंतला टॉवेल द्यायचे, आलेच मी. थांब 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 अगं जयंतला आंघोळ घातलीस? काय तुझे जरा ना कान तपासून घे. मी विचारते जयंतला आंघोळ घातलीस का? आजी ते कळलं मला. अगं पण मी का जयंतला आंघोळ घालू? वा रे वा, तुला कोणी काही सांगितलंच नाही वाटतं. या बायका म्हणजे ना सगळी कामं अर्धवट करतात. मी गेल्यानंतर ह्या घराचं कसं होणार आहे काय माहित. देवालाच काळजी बाबा. आजी तू अंघोळीबद्दल सांगत होतीस. आता मी काय सांगते ते नीट ऐक. अभ्यंग स्नानाच्या दिवशी नुसतं तेल लावणं पुरेसं नसतं, तर सुगंधी उठणं आणि दुधानेही आंघोळ घालायची असते. आणि ती सुद्धा बायकोने स्वतःच्या हाताने नवऱ्याला घालायची असते. बापरे आजी काहीतरीच काय. मी कशी जयंतला आंघोळ घालू आणि कसं वाटेल ते? त्यात काय वाटायचं? अगं तुझा नवराच तर येतो. आजी अगं हळू बोल ना तू. मी कशाला हळू बोलू? अगं चांगलं देवाब्राह्मणांच्या साक्षीने तुझं लग्न लावून दिलंय. आणि तुझ्या आई बाबांच्याकडे बघ, ते अजूनही एकमेकांच्याकडे बघून लाजत असतात. आजी नवी नवरी आहेस ना ग तू, मग अशा संध्या शोधायच्या असतात प्रेमाच्या. अगं आता जातेस का इथेच थांबणार आहेस? बरं जाते. अगं मग जा पटकन. हो हे ठेवते आणि जाते. हा जा पळ. वीणा ते चहा दे ग जरा. बघ सकाळी सकाळी खादाडी सुरू. संतोष, अरे बापरे, काय आहे? हे बघ कचरा केला सगळा. ओव्हर ऍक्टिंग बघ कशी करतोय. जसं काय खूप अन्याय झाला याच्यावर. तरी बरं 3 त्रिकाळ फुकट खात बसलेला असतो तंगड्या पसरून. काय बोलताय? ए तू गप्प बस. आणि आता तर काय कमवणार पण आहे, मग तर याचा तोरा बघायलाच नको नाही का? कशाला बोलतोस त्याला? सकाळी उठल्यापासून त्याने सगळी कामं केलेत. तू आत्ता उठलायस. ए आजी, या घरचा मी मुलगा आहे, याच्यासारखा नाही आहे. हो, ए वीणा, चहा मला रूम मध्येच दे. कोणाचं तोंड बघावं लागतंय सकाळी सकाळी. बघितलं आजी, आज घरात पूजा आहे आणि कसं बघतायत हे. झालं का ग आरती? होय होय झालंय. हा बरं, आई पैसे घेऊन येतीलच. ताई एक विचारू का? नाही म्हणजे तुमच्या घरातले, पण माफ करा तसं. ते आता व्यंकीला वरडाल ते कोण होते हो? ते माझे माझे आमचे हे म्हणजे व्यंकीचे छोटे भाऊ. असं होय. काय सांगताय? अहो मोठ्या भावाला असं कोण वरडत नसतंय. तसं नाही म्हणजे असं काय केलं होतं व्यंकीनं की एवढं वरडाल ते त्यांना? खरं तर त्यांची काहीच चूक नाहीये ग. चुकलंय ते त्यांचं नशीबच बघ. लहानपणीच त्यांचे आई वडील देवाघरी गेले. मग काय आई बाबांनी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांना दत्तक घेतलं.
घरी आले, खूप दिवस काही बोललेच नाही ते. मग लक्षात आलं की त्यांना बोलताच येत नाही अगं. आई बाबांनी फार प्रेमाने त्यांना वाढवलं. घरातल्या सगळ्यांचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, पण काही बाबतीत त्यांचं आयुष्य अवघडच राहिलं ग. अगं पूजेची एवढी कामं राहिली आहेत आणि मी बाई तुझ्याशी इथे बोलत उभी आहे बघ. तोरण खरंच खूप छान बनवलंयस हा. थँक्यू. आलेच. तायडे, मी त्याला किती काय काय बोललो ग, पण ह्याचं आयुष्य असं असेल असं वाटलं नव्हतं. खरं आहे रे. इथं पोटची पोरं बी आपल्या आई बापाला मानत नाहीत, पण यो व्यंकी आणि त्याचे आई वडील एकमेकांवर किती जीव लावतात. छोट्या तू घे. बस मला निघायचंय आता. घे ग बाई, मी तुला काल दिले होते 500, हे 300. हिशोब झाला ना बरोबर? बरं मी काय म्हणते आरती, अगं थोड्या वेळात पूजा होईल, नमस्कार करूनच जातेस का? काकू म्हणजे असं पूजेला नाही म्हणायचं नसतं. आम्हाला पण आवडलं असतं, पण तिकडं आईला सुधारणार नाही काय. कळतंय ग मला. ठीक आहे, ये हा पुन्हा. येते मी. हा? छोट्या चल. सांभाळून रे. काम आहेत चला. हा, पहिलं तर इथे तोरण लावशा. मनात किती बी दुःख असलं तरी चेहऱ्यावर हसूच असते याच्या. लाखात एक माणूस आहे यो व्यंकी. जानू, जानू तू प्लीज जा ना, मला आंघोळ करायची आहे. जयंत अरे त्यासाठीच आली आहे मी. व्हॉट? तू इथे असताना मी आंघोळ कशी करणार आहे? जयंत अरे आजीनीच सांगितलंय की नवऱ्याला आंघोळ घालायची. नो वे. म्हणजे तू मला आंघोळ घालणार या विचारानेच मला ऑकवर्ड फील होत आहे. ओके मग. जानू, आजीने सांगितलंय ना, मग असणार तशी पद्धत. आणि मोठ्यांचं तर ऐकायचंच असतं ना.